हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 26 ते 50. आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्यांच्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता अजिबात नाही. हे पार्थ, प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधींमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे सहज उघडी होतात. मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तरी कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कृती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. मोठमोठ्या महारथींनी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखर असे तुला काय आहे? हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. आत्तापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, हे ऐक. हे पार्थ, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रयत्नानेही मनुष्याचे फार मोठे भयापासून संरक्षण होऊ शकते. या मार्गावर असणाऱ्याची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळे सकाम कर्म, त्यांच्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्य यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करते. हे अर्जुन, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण याच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदामागचा हेतू माहीत आहे त्याला वेदाशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात. आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे,
पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसंच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील सर्व आसक्तीचा त्याग करून समभावाने आपले कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. भक्तिमय सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे.